तुम्हाला शिकवणार आहोत मटण कसं शिजवते तर मटणाची रेसिपी काय वगैरे करून मी झालो रेडी। आणि वरी बघा एकदम आभाळ आभाळ आहे सध्या तरी आपल्या भुईमुगाच्या शेंगाचा टाईम आहे। लोकांची भुईमुग रानामध्ये हात कसं व्हा बरं त्यांचं जीव काय म्हणत असेल त्यांचा पहा एवढा आभाळ आहे पहा वरी। आणि मित्रांनो आता आपण जाणार आहोत मटण घ्यायसाठी आपल्याला विकासकडे। मित्रांनो आपल्या हातात आहे मटण, 2 बॅगा हातात आपल्याजवळ, त्याच्यापैकी एक होय आपली आणि एक होय दुसऱ्याची। आता चाललो मी घराकडं। सध्या ही बैलगाडी अमोलची तिकडं आहे आपलं घर। जी एक थैली दिली ज्याची होती त्याला आणि हे थैली घेऊन आपण आलो आपल्या घरी। मित्रांनो मटणाला पहिले असं पाण्यामध्ये टाकायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं। जराशी पण त्याला काही रगत फिगत असं काही ठेवायचं नाही। आमच्या दोघांसाठी पावभरत मटण लागते, खाणार फक्त मी आणि अश्विनी, आम्ही दोघं जण आहोत। पहा मित्रांनो एकदम स्वच्छ मटण धुतलं, आता धुवून घेतलं। आता इथून पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो। इथं कापलेला आहे हे कांदा आणि हा कुटलेला आहे लसण। मित्रांनो आपल्याला आता गॅस चालू करायचा, भगुनं ठेवायचं, त्याच्यावर याच्यामध्ये जराशी तेल टाकायचं। हे बघा पाणी नाही टाकायचं, डायरेक्ट तेल टाकायचं। तेल टाकले मी त्याच्यामध्ये। मित्रांनो आता टाकायची हळद। हे बघा याच्यामध्ये हळद आहे, ही हळद टाकली भगुन्यामध्ये आपल्या। मित्रांनो हळद आणि तेल टाकल्यावर त्याला असं खालवर करून घ्यायचं। आम्हाला खालवर करायला काहीच नाही, आमच्यावर पळी बी नाही, म्हणून मी हे बघा चाकून खालवर करायलो। जराशी पावर वाढवतो आणि याला असंच ठेवून द्यायचं। हे आपलं मटण पहा असं दिसायला, याच्यात फक्त हळद आणि तेल आहे। आता या आपल्या भगुन्याला आपल्याला झाकून घ्यायचं आहे। ही परात आता झाकायचं आहे। मी तुम्हाला दाखवतो, मी हे परात काढतो पहिले। असं झालं आपलं मटण। याच्यामध्ये कुटलेलं आहे हे खोबरं। हे बघा आमचं खोबरं असंच असते, पिवळं पांढरं नसते आमच्या इकडं। आता अश्विनी देणार आहे फोडणी। फोडणीसाठी बघा करत आहे तयारी। हे टाकलं मीठ जराशी, ही टाकली चटणी, ही टाकली हळद अजून थोडीशी। काय झालं? मीठ आणि तेल सांगलं नव्हतं मी, हळद आणि तेल सांगितलं होतं तुया। आता पहिले त्याच्यामध्ये टाकायचं जराशी मीठ। आता खालवर करायचं चमच्यानं। तुमच्या इकडे पळी असेल तर पळीनं करा, आमच्याकडे चमचाच आहे। आता वेगळ्या परातीत ते सगळं काढून घ्यायचं। आता लावला गॅस, त्याच्यावर ठेवलं हे भगुना। भगुन्याला जाळ लागला खालून, आता गरम व्हायला ते। आता ही मांजर त्रास देतेच आता, कारण की बस तिच्या जस्ट एवढं पुढीच आहे। आता टाकणं चालू आहे तेल परत एकदा त्याच्यामध्ये। पहिलं तेल आपण मटणात टाकलं होतं, त्याला फ्राय करून घेतलं आणि आता थोडंसं तेल याच्यामध्ये टाकलं। तेलाला मस्त गरम होऊ द्यायचं। आम्हाला आवडते त्याच्यामध्ये टाकलं कांदा, त्याच्यामध्ये कांदा टाकला। कोण टाकते कोण टाकत नाही। काय करायचं? लालसर होऊ द्यायचं। हां लालसर होऊ द्यायचं। कांदा टाकल्यानंतर टाकायचं लसूण। मराठीच बोल ना, खायला हो काय म्हणले सांगा आता तुम्ही? काहीच नाही। कांदा झाल्यावर टाकायचं लसूण। आता काय टाकायली? लसूण। कांदा चांगला समजा लाल होऊ द्यायचा, त्याच्यावर टाकला लसण। लसणाला आणि कांद्याला चांगला डबल मिक्स करायचं। साधी रेसिपी होय आपली गावरानी रेसिपी, गरीबाच्या घरचं मटण म्हणजे बॉयलरच होय, पण आमच्या इकडे आम्हाला सवय आहे मटण म्हणायची। बॉयलर असो का बोकड्याचं असो, मटण म्हणजे मटण बस। आम्ही चिकन म्हणत नाही, हे मटणच आहे, बोकड्याचं बी मटणच आहे। आता टाकायचं आहे त्याच्यामध्ये खोबरं। हे खोबरं हळदीमध्ये होतं त्याच्यामुळे पिवळं दिसत होतं तुम्हाला। आपण टाकलं आता सध्या खोबरं त्याच्यामध्ये। आता टाकायचं त्याच्यामध्ये हे बघा चटणी मीठ हळद टाकायची। मसाला नाही ना आपल्या इथं नाही, पण नाही आम्ही आमच्या इकडे असंच टाकायचं। याच्यामध्ये टाकलं हे बघा एवढं सगळं मिक्स आहे। सध्या जळाली चटणी जळाली। आता टाकायचं जराशी पाणी, त्याच्यासोबत टाकून द्यायचं सगळं मटण। बस आता खालवर करत राहा। बघा असं झालं आता आमचं मटण गरीबाचं। लय भारी दिसायला गाईज, लय भारी मटण दिसायला। खायला या ना,
खायला या. पूर्ण नाही, तुम्ही आले तर आम्हाला पुरत नाही, त्याच्यामुळं पुरते या एक खांड खाऊ. एक खांड खाऊ. मी 10-12 खांड आहात. या मग या खायला या. संध्याकाळचे वाजले 6. वातावरण एकदम आभाळ झालं. पाऊस कधी पण येऊ शकते. हे पहा आभाळ आहे एकदम. संध्याकाळचे 6 वाजले. मित्रांनो जराशी पाणी टाकायचं आपल्याला रस्सा करायसाठी. परत झाकली त्याच्यावर आणि हे समजा पाणी टाकलं गरम करायचं, ते आपोआप समजा गरम होत राहते पाणी. खालून आपलं मटण बी शिजत राहते. खाली जाळ चालू आहे. डायरेक्ट थंड पाणी नाही टाकायचं, त्याच्यामध्ये चव जाते. त्याच्यामुळे पहिले असं वरी परातीत टाकायचं आणि याला गरम होऊ द्यायचं. आणि मित्रांनो पावसाला झाली सुरुवात. थोडी पहा पत्रावर आवाज येते काय की नाही. टप टप आवाज आला. पावसाला झाली सुरुवात. या साईडला पहा आमचे पत्र इथून गळते, तर वरून इथून गळते. त्याच्यामुळे इथं एक ठेवली ही बकेट. इथं ठेवलं भगुनं. इथं पण गळते. इथं पण ठेवलं एक भगुनं. इथं अश्विनीचा उंडा मळणं झाला. आता ती थोड्या वेळात पोळ्याला बसणार आहे. इथं चालू आहे अश्विनीचा स्वयंपाक. बघा त्या अश्विनीचे लहान उंडे केले तिनं. इथं चालू आहे पोळी आणि ही ताव्यावर पडणार आहे अश्विनीची पहिली पोळी. तावा तपलाच नाही म्हणा. बरं जाऊ द्या. सगळ्या पोळ्या झाल्यावर मग दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आता पहा पावसाला एकदम जोरात सुरुवात झाली. इथं पहा इथंशी पांढरा आहे आणि इथंशी किती वल्ल आहे. हे बघा आपल्या पत्राच्या सऱ्या दाखवतो तुम्हाला. ते बघा तिथं किती टप पडायल्या. आपलं कुत्रं तिथं बसून आहे. आता ते तिकडं बाथरूममध्ये गेलं ते कुत्रं, तिथं जाऊन बसते. आता तिथं त्याला पाणी नाही लागत. इथं झाल्या अश्विनीच्या पोळ्या. थोड्याफार जळाल्या बी. ते बघा जळाली. हा हो. आता अश्विनीची समजा शेवटची पोळी. वरी ताव्यावर एक आहे ती झाली की आता ही तिची शेवटची पोळी. मग आपण बसू जेवायला. हे पहा भाजी आपली अशी झाली. हिच्यात जे समजा वरी पाणी होतं ते पाणी याच्यामध्ये टाकलं आता आणि झाली आपली अशी भाजी. हे बघा आम्ही भात पण घातला थोडासा. मटण पोळी भात. आता जेवण करणार आहो दोघं पण. हे इकडे झोपले आमचे मिस्टर. काय झालं भूक लागली? मग काय भूक लागली ना. पोट खाणं किती खाली गेलं. लय काम झालं. लय काम झालं आज. लय सगळं खाली. चला आता जेवण करू आपण. भूक लागली ना कवा देत. चला उठा जेवण करू. आता आम्ही बसलो जेवायला. मी कापत आहोत सध्या कांदा चाकून. आणि आम्ही वाढून घेतले आमची ताटं. तर आता दाखवतो तुम्हाला ताटं. हे बघा परत इथे या. हे वय अश्विनीचं ताट. हे वय मव ताट. आणि हा भात पोळी. इथं आहे मीठ. हे आपली मटणाची भाजी. आणि इकडं आहे पाणी. आणि काहीच भेटतं तुम्हाला एवढं सगळं संपवल्यावर. आणि या जेवायला. आणि मित्रांनो जेवण वगैरे झालं. हे बघा या बाजूला आपले ताटं आहेत पडलेले. आता अश्विनी हे ताटं धुणार आहे. आणि गरम भाजी लय भारी वाटली. इथं अश्विनी आहे. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Never stop. Every shot from the top. We're gonna be two hearts running wild.